घरोघरी मातीच्या चुली या मालिकेतील आजच्या भागामध्ये इथे ऋषिकेश ओवीला म्हणतो की आपल्या बाळा तुझे कपडे घेऊन ये, आपल्याला जायचं आहे. पण ओवीला काहीच कळत नाही. ऋषिकेश म्हणत असतो, जानकी तुम्ही पटकन बॅगा भरायला घ्या, आवरा, आपल्याला इथे आता एक क्षण देखील राहायचं नाही आहे. आणि ओवीला सांगत असतो की तुझे बाळा तुझे कपडे बाहेर आहे ते घेऊन ये. तेव्हा ऋषिकेश इथे ओवीला म्हणत असतो, ओवी म्हणते आपल्याला कुठे जायचं आहे आणि आपण सगळे जात आहोत की आपणच जात आहोत. तेव्हा इथे ऋषिकेशला ओवीच्या प्रश्नाचं उत्तर देता येत नाही, तो शांत होतो. तेव्हा ओवी विचारते की आपण कुठे जात आहोत, आपल्याबरोबर सगळे जात आहे की पण मला यायचं नाही, मला इथेच राहायचं आहे नानांसोबत, आजीसोबत. नाना मला फिरायला घेऊन जातात, आजी मला खाऊ देते, गोष्टी सांगते. तर जानकी म्हणते बाळा आपण कुठेही जात नाही, आपण ह्याच घरामध्ये राहत आहोत. तेव्हा इथे जानकी ऋषिकेशला म्हणत असते, ऋषिकेश म्हणतो जानकी तुम्हाला काय सांगितलं, झाला एवढा अपमान आपला पुरेसा नाही आहे का? आपल्याला इथे राहायचा अधिकार नाही आहे, आपल्याला इथे काय भेटत आहे? इथे राहून आपण सगळ्यांना एकत्र बघण्यासाठी आपण इथे राहत आहोत, पण काय होत आहे? तितक्यात हे सारंग आणि ऐश्वर्या तिथे येतात. तेव्हा ते म्हणतात की झाली की नाही तयारी? तर इथे ऋषिकेश सारंगला म्हणत असतो. तेव्हा इथे सारंग ऐश्वर्या म्हणते आता तुमची तयारी झाली असेल तर आम्हाला दुसरीही कामे आहेत, करा पटपट तयारी तुमची. इथे ऋषिकेश म्हणतो सारंग सावर तुझ्या बायकोला काय बोलत आहे ती. पण इथे ऐश्वर्या मात्र म्हणत असते की ते दागिने. आणि मग इथे ऋषिकेश बॅग भरत असतो आणि ऐश्वर्या त्यांना बोलत असते की तुमचं सामान घेऊन पटकन निघता आहात ना. तेव्हा इथे सारंग म्हणतो दादा तू काय बोलत आहे, प्रत्येक वेळेस तू ऐश्वर्याला बोलत आला आणि तिचा अपमान करत आला, पण प्रत्येक वेळेस ऐश्वर्या खरी होती. आणि मग इथे ऐश्वर्या म्हणते की आता मात्र तुमचं कोणीही ऐकून घेणार नाही, आता निघायचं आहे तुम्ही. इथे ऋषिकेश म्हणतो की तू बायकोचा बैल झालेला आहे आणि ही काय बोलत आहे, ही किती खोटाडी आहे आणि काय काय करू शकते हे तुला माहीत नाही. आणि हिने एवढं सगळं नुकसान तू केलेलं आहे, काय येतं तुला ते सांग मला. तू जेव्हा बाजार समितीचे भाव वाढून तेव्हा पण तू नुकसानच केलं, नुकसान करता करता मी ते सगळं सावरलेलं आहे, काय येतं रे तुला करता, तू बायकोचा बैल झालेला आहे. मग इथे ऐश्वर्या म्हणते काय बोलत आहात तुम्ही. आणि मग इथे ऋषिकेश बॅग भरायला घेतो आणि दागिने ठेवत असतो. तर इथे जानकी म्हणते द्या ते दागिने त्यांना, नको आहे आपल्याला. पण ऋषिकेश म्हणतो की तुमचं श्रीधन आहे. पण ऐश्वर्या मात्र ते मागत असते आणि जानकी सो खुशीने सगळे दागिने देते. सगळे दागिने ऐश्वर्याच्या हातामध्ये, गळ्यातले सुद्धा दागिने ऐश्वर्याच्या हातात देते. ऋषिकेशला इकडे खूपच वाईट वाटत असतं, कारण की त्याच्या बायकोचं श्रीधन हे ऐश्वर्याने हिसकावून घेतलेलं असतं, तिच्या गळ्यातले सगळे दागिने काढून घेतलेले असतात. आणि मग इथे ऐश्वर्या इथे जानकी ऐश्वर्यासमोर हात जोडते, विनवणी करते की आता ऐश्वर्या हे थांबव सगळं आणि खरंच तू असं करू नकोस. हे घर आमचं आहे आणि आम्हाला या घरामध्ये राहू दे. आम्हाला या घरामध्ये खूप आपुलकी आहे, आम्हाला काहीही नको आहे, फक्त या घराची माया हवी आहे. हात जोडून विनवणी करत असते. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते काय बोलत आहात वहिनी तुम्ही हे, आणि हे काय तुम्ही चांगुलपणा दाखवत आहात असं म्हणते. तेव्हा इथे जानकी इथे सारंगला म्हणते सारंग भाऊजी तुम्ही तरी. तेव्हा सारंग म्हणतो की वहिनी तुम्हाला वहिनी म्हणायची देखील लाज वाटते, तुम्ही नानांना जिन्यावरून ढकललं, एवढं सगळं पाप करून देखील तुम्ही वर तोंड करून बोलत आहात, हे काय चाललं आहे दादा, बघ हे काय आहे. आणि वरतून आम्हाला सांगते की ही सगळी इस्टेट नानांनी माझ्या नावावर केली आहे आणि तुमचा यामध्ये कुठलाही अधिकार नाही, आमच्या नानांना तुम्ही खाली ढकललं आणि तो वहिनी तुम्ही. तेव्हा इथे ऋषिकेशला खूप राग येतो. ऋषिकेश म्हणतो सारंग काय बोलत आहे तू, आणि हे जानकीने केलेले नाही, मला पूर्णपणे विश्वास आहे. तुझ्या बायकोला सांभाळ जरा, तुझे बायको काय गुण खेळते ना हे तुला अजून कळालेलं नाही, डोळे उघड जरा, आता तरी तू जरा या सगळ्यातून बाहेर ये, तुझी बायको बघ काय कारस्थानं करत आहे. तेव्हा सारंग मात्र ऐश्वर्यावरच विश्वास ठेवतो, म्हणतो. आणि मग इथे ऐश्वर्या म्हणते माझा नवरा आहे तो आणि मी त्याला नाही सांगणार, मग कुणाला सांगणार, हे तुम्ही नाही बोलू शकत. आणि मग इथे सारंग आणि ऋषिकेशमध्ये झटापट होते. इथे ऋषिकेश सारंगवर हात उचलतो. तर इथे जानकी म्हणते जाऊ द्या ऋषिकेश ऐका तुम्ही. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की काय बोलत आहे, आमचे नाना म्हणतो आहे, आपले नानासुद्धा म्हणत नाही. जानकी हे काय चाललं आहे बघता आहात ना तुम्ही, आणि स्वतःच्या डोळ्याने. तेव्हा इथे जानकी म्हणते सारंग भाऊजी तुम्ही तरी जाऊ द्या ना, शांत व्हा तुम्ही. आणि मग
इथे ऐश्वर्या खूपच राग आलेला असतो तिला आणि जानकी मात्र दोघांनाही शांत करते, ऋषिकेशला शांत करते. तेव्हा इथे सारंग म्हणतो की आता बस करा तुमची नाटके, खूप नाटकं झाले तुमची आता. आणि मग इथे ऋषिकेशला राग अनावर होतो आणि ऋषिकेश हात उचलतो सारंगवर. पण इथे जानकी मात्र ऋषिकेशला थांबवते, म्हणते की असं करू नका. आणि मग सारंग आणि ऐश्वर्या इथे ऋषिकेशवर हात खूपच ओरडतात. तेव्हा ऐश्वर्या म्हणत असते की तुम्ही मात्र तुमच्या इज्जतीत राहायचं आहे, जास्त आवाज करायचा नाही, इथे आमच्या घरामध्ये राहून आमच्यावर दादागिरी करायची नाही, चालतं व्हायचं या घरातून, या घरामध्ये एक क्षणसुद्धा तुम्ही आता राहायचं नाही. आणि मग ऐश्वर्या च्या बाजूने सारंग खरंच उभा राहतो आणि दोघेही तिथून निघून जातात. तेव्हा ऋषिकेश जानकीला म्हणतो की जानकी बघितलं ना सारंग काय म्हणाला, आपले नाना नाही आमचे नाना म्हणाला, आणि ते माझे नाना नाही आहेत, त्याचे नाना आहेत. आणि आतूनसुद्धा तुम्ही हेच इथे राहण्याची हट्ट करत आहात, इथे राहायचं तुम्ही इथे राहायला म्हणत आहात, अजिबात नाही. आता जानकी एक क्षणसुद्धा नाही. इथे जर मी आता राहिलो ना तर मला खूप मनस्ताप होईल, माझा राग अनावर होईल आणि मला आता खूपच कठीण जात आहे, मला श्वास देखील या घरामध्ये घेता येत नाही आहे, तुम्ही आता पटकन बॅग भरायला घ्या. जानकीला खूपच वाईट वाटत असतं, हे काय होऊन बसलं असं ती विचार करते. इकडे सुमित्रा त्यांच्या रूममध्ये येते आणि नानांबरोबर बोलत असते, म्हणते की बघितलं ना, जी मुलगी अनाथ होती तिला आपण घरामध्ये आणलं, तिच्यावर मुलीसारखी माया केली, तिला मुलीची माया दिली, तिने बघितले ना तुम्हाला काय केलं, तुमच्यावर घातपात केला, तुमचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. आणि जी मुलगी आपण तिला जीवापाड प्रेम दिलं, या घरामध्ये हक्क दिला, या घरामध्ये प्रत्येक स्थान तिला दिलं, या घराला तिने हे सगळं घर आपण तिच्या जानकीच्या ताब्यात दिलं, तिला मी मुलगी मानलं, खूप काही केलं तिच्यासाठी, पण तुम्ही बघतायत ना. पण नानांना खूप वाईट वाटत असतं. नाना म्हणतात की खरंच जानकी खूप चांगली मुलगी आहे, तिने या घरासाठी तिचं पूर्ण पणाला लावलं आहे, पण आज तिच्यावर खूप मोठा आळा आलेला आहे. कारण इथे ऋषिकेश, ओवी आणि जानकीचा जीव वाचावा म्हणूनच मी हे सगळं करत आहे. आणि त्यामुळे मी माझं सत्य माझ्याजवळच ठेवलं, मी काहीच बोलू शकलो नाही, कारण की ओवीला मारण्याची धमकी मला ऐश्वर्याने दिली होती. आणि आता मात्र या तिघांचा जीव जेव्हा आता ते या घरातून जातील, त्यांचा जीव तरी वाचेल असं मला वाटतं, म्हणून मी हे सगळं केलं. पण खरंच या घरामध्ये जानकीला खूपच अपमानास्पद वागणूक मिळाली आहे. तिची बिचारीची काहीही चूक नसताना देखील तिला हे सगळं सहन करावे लागेल, ती नालायक ऐश्वर्या आहे. आणि मग इथे सुमित्रा म्हणत असते, आता मात्र नाही, मी तिला या घरामध्ये थांबू देणार नाही. नानांना रडू येतं, नानांना खूपच वाईट वाटत असतं. सुमित्राची आई तिथे येते, म्हणते की बघितलं ना, इतकं सगळं होऊन सुद्धा जानकी ह्याच घरामध्ये आहे आणि या घरातून अजूनसुद्धा ती बाहेर गेलेली नाही आहे. बघ आता काय करायचं, नानांचा जीव घ्यायला उठली होती ती आणि तिला किती प्रेम दिलं, किती माया केली तू तिच्यावरती, तिने काय केलं, तिने काय दिलं तुला त्या बदल्यामध्ये. तेव्हा सुमित्रा विचार करते, ती म्हणते की आता मात्र नाही, आता मी तिला एक क्षणसुद्धा इथे ठेवू शकत नाही. मग आईचा प्लॅन सक्सेस होतो, कारण की तिलाही वाटत असतं की जानकीने या घरातून जावं. तेव्हा आता तू काय करणार आहे, तू आता तिला इथे ठेवणार आहेस की तिला काढून देणार आहे. बघ बाई, ह्या घरामध्ये जर तू तिला ठेवलं तर अजून पुढची कारस्थाने करायला ती मोकळी होईल, असं इथे आई सुमित्राचे कान भरत असते. पण इथे सुमित्रा म्हणते, आता मात्र नाही, आता मी निर्णय घेतला आहे, इथे जानकीला एक क्षणसुद्धा मी राहू देणार नाही या घरामध्ये. त्या ऐश्वर्यावर प्रत्येक वेळेस आळ घालत आली आणि ऐश्वर्याला खोटं ठरवत आली ही जानकी. आणि मग आता इथे आपण तसं मी आता करणार नाही. तेव्हा इथे तिची आई म्हणते की आता तुझे डोळे उघडले आहे बघ आता. आणि इथे जानकी त्यांच्या कुटुंबासाठी इथे देवाला प्रार्थना करत असते की हे घर माझं आहे, या घरावर मी माया केली आणि आता देवा तू काहीतरी असा चमत्कार कर की या घरामध्ये आम्हाला पुन्हा राहता येईल, आम्हाला या घरातून जायचं नाही आहे. देवा तू काहीतरी असा चमत्कार कर की आईंचं मन बदलू दे, आईंनी आम्हाला इथे थांबण्याची परवानगी देऊ दे आणि आईचे सगळे गैरसमज दूर होऊ दे देवा, असं काहीतरी तुम्ही करा, अशी देवाला इथे जानकी मनोभावे प्रार्थना करत असते की आम्ही काहीही चूक न करता हे सगळे गैरसमज ऐश्वर्याने केलेले आहे. आणि तितक्यात ऐश्वर्या येते आणि ऐश्वर्या म्हणते, काय चाललं आहे, कोणता गैरसमज आईच्या मनामध्ये, अजून काय तुम्हाला
करायचं आहे. आईचं मन आता बदलणार नाही. आणि आता तुम्ही कितीही माफी मागितली, मला चॅलेंज करत होतात, मला चॅलेंज देत होतात की तुला या घरातून बाहेर काढेल. बघितलं ना, कोणतं चॅलेंज जिंकलेलं आहे. आता मात्र मी हे चॅलेंज जिंकलेलं आहे. काय तुझा देव आला का तुझ्या पाठीशी, राहिला का तुझ्या पाठीशी उभा? तेव्हा इथे जानकी म्हणते की माझा देव माझ्या पाठीशी नक्कीच उभा आहे आणि राहीलही सदैव माझ्या पाठीशी आहे. मात्र ऐश्वर्या हे थांबव, हे असं करू नको. तुला ही जराही भीती वाटत नाही का गं असं करताना? तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते मला काही वाटत नाही आहे, कारण की मला तू आता तुम्ही कुठे जाणार आहात ते मला सांगा. हे देवघर आहे ना, मी तिथे तुम्हाला पार्सलमध्ये पाठवून देईल आणि ती ओवी आणि तुम्ही कुठल्या झोपडपट्टीत राहणार आहेत ते पत्तासुद्धा आम्हाला देऊन जा. कारण की भीक मागताना ओवी किती क्यूट आहे ना, तिची मदत होईल तुम्हाला. तर इथे जानकी म्हणते की अगं ऐश्वर्या, हे सगळं थांबव आता, काय करत आहे तू? आणि इथं ऐश्वर्या तिला माफी मागायला सांगते की तू माझे पाया पड, मग मी बघते काय करायचं, तुला थांबवेल इथं, असं सांगते. इथे जानकी मात्र तिच्या पाया पडते आणि मग इथे जानकी म्हणते आता मात्र तू आईला सांग की आम्हाला इथे थांबू दे म्हणून. तेव्हा इथे ऐश्वर्या म्हणते असं नाही, यात मजा नाही आली. माझ्या पायावर नाक ठेवायचं, नाक घासून माफी मागायची. अक्षरशः इथे जानकी इथे ऐश्वर्याच्या पायावर आपलं स्वतःचं नाक ठेवते आणि माफी मागते. आणि मग तरीही इथे ऐश्वर्याला काही फरक पडत नाही. ऐश्वर्या म्हणते एवढं करूनही तुम्हाला या घरातून जावंच लागेल. आणि मग इथे जानकी हात जोडून माफी मागते, पण ऐश्वर्या काही ऐकत नाही. इथे जानकी म्हणते अगं आता तू म्हणली होती ना, मी आईंसोबत बोलते, आईंना सांगते की इथे थांबण्यासाठी. मी आता तुझी माफी देखील मागितली आहे. अगं तू जरा तरी दया कर आमच्यावरती. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की जशी नानांची हाल केली होती ना, त्या नानांची जशी हाल केली तशीच तुमची सगळ्यांची करणार आहे मी, आणि त्यात मला मजा येत आहे. आता बघायला मला खरी मजा वाटत आहे आणि तुला हे असं बघताना मला आनंद होत आहे. आणि ते नाना जर आता काही केलं ना, तर आता हे सगळं घर माझ्या ताब्यात आहे. नानांनी परत असं काही करण्याचा प्रयत्न केला तर नानांना कायमचंच वरती पाठवून देईल, असंही ऐश्वर्या म्हणत असते आणि हसत असते की हे सगळं आता या घरावरती, या सगळ्यावरती माझा अधिकार आहे. मी जे म्हणेल तेच. आणि तेव्हा आता म्हातारा तरी काय करणार आहे? त्या म्हाताऱ्याने जर काही केलं तर त्याचासुद्धा जीव घेईल, असंही ती म्हणते. इथे जानकीला खूपच राग येतो आणि मग इथे ऐश्वर्या म्हणते की तुम्ही आता खूपच देवदेव करत होतात ना, आता मात्र हे देवघर मी तुम्हालाच देत आहे, पाठवून देईल. तेव्हा इथे जानकी म्हणते की अगं जरा तरी तुला अशी माया येऊ दे, असं काय बोलत आहे तू? आणि एवढं सगळं करूनसुद्धा तू असं वागत आहे का? कुठे फिरशील हे? अगं देवाजवळ प्रत्येकाचा न्याय असतो, देवाला तरी घाबर. हे देवांना सुद्धा चुकलं नाही तर तू एक माणूस आहे आणि माणूस असून सुद्धा असं वागते आहे, तुला जरासुद्धा काहीच वाटत नाही का? आणि मग हे सगळं कुठं फेडशील? असं या देवापुढे प्रत्येकाचा निवाडा होत असतो. या देवाला माहिती आहे तू काय करत आहे. जरी कुणाला दिसत नसलं ना, तर त्याच्याजवळ सगळा न्याय आहे, त्याला सगळं माहिती आहे. आणि मग इथे ऐश्वर्या म्हणते की मात्र मी कशालाच घाबरत नाही आणि मी जे माझ्या मनाने जे ठरवते ना ते मी करतेच. हे तर तुम्हाला आत्ता कळालंच असेल, कारण की मला चॅलेंज दिलं होतं ना तुम्ही. पण बघा कोणतं चॅलेंज मी पूर्ण केलं आणि तुम्हाला या घरातून बाहेर काढलेलं आहे. आणि त्या नानांनी जर आता काही जर केलं तर त्यांचासुद्धा मी पत्ता कट करेल आणि त्यांचासुद्धा ते आता काही करू शकत नाही, नाहीतर त्यांनासुद्धा वरती पाठवायला मी मागे पुढे बघणार नाही, असं ऐश्वर्या इथे सांगत असते. आणि मग इथे जानकीला राग येतो आणि तिच्या तोंडात मारते, ऐश्वर्याच्या तोंडात मारते. तेव्हा म्हणते अगं किती खालच्या पातळीला जाशील तू, असं ऐश्वर्या काय करत आहे? आणि ऐश्वर्याच्या तोंडामध्ये जानकीने इथे मारलेली असते. ते सगळं आईंनी बघितलेलं असतं. आई म्हणतात की हे काय करत आहे? आणि मग ऐश्वर्याचं नाटक पुन्हा चालू होतं. ते ऐश्वर्या म्हणते की यांना मी फक्त गोड बोलत होते, यांना सांगत होते आणि आई बघा यांनी माझ्यावरती हात उचलला. या अशाच आहे, ह्या प्रत्येक वेळेस यांनी माझा अपमानच केला आहे. मी फक्त यांना सांगत होते की आईंबरोबर तुम्ही बोला आणि मग आई जे म्हणतील ते, पण तरीही यांनी ऐकलं नाही. मग आईने जानकीचा हात पकडला आणि फरफटत इथे जानकीला घराच्या बाहेर ओढत आणलं. आणि मग इथे ओढत आणलं म्हणते इथे आई म्हणतात की एक क्षणसुद्धा इथे थांबायचं नाही आणि मग लोटून देते. ऋषिकेश म्हणतो आई हे काय करत आहात तुम्ही? तेव्हा इथे जानकी म्हणते की आई तुम्ही ऐकून तर घ्या माझं जरा. तेव्हा इथे आई म्हणतात की मला एक
काहीच ऐकायचं नाही, आत्ताच्या आत्ता या घरातून चालतं व्हायचं. आणि मग इथे ऋषिकेश म्हणतो आई पण ऋषिकेश म्हणतो की इथे ऋषिकेश रडायला लागतो, कारण की इथे सुमित्रा म्हणते की मेली तुझी आई. आणि हे एवढं सगळं ऐकून इथं ऋषिकेशला रडू येतं आणि दोघेही इथे सगळेजण घर सोडून बाहेर येतात. अर्थात पुढच्या भागामध्ये पुढचा भाग खूप छान असा बघण्यासारखा आहे. ऋषिकेश जानकी ओवी घर सोडून आता गेलेले आहे.